चला तर मी कल्पना, माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर खिची न घेता आज पापड कसं बनवायचं ते पाहूया। ह्या ठिकाणी आपण एक बाउल घेतलाय, त्या बाउल मध्ये एक परफेक्ट मेजरमेंटची वाटी घ्यायची आहे। त्या वाटीने आपण 2 वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ कसं तयार करायचं अगोदर सांगितलेलं आहे। त्याच वाटीने आपण ह्या ठिकाणी 5 वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे। एखादी वाटी इकडे तिकडे होऊ शकते, जर तांदूळ खूप जुने असतील तर आपल्याला एखादी वाटी पाणी जास्त लागू शकते, किंवा नवीन असतील तर पाणी कमी सुद्धा लागू शकतं। आता ह्या ठिकाणी पाव चमचा इतका आपण पापड खार घातलेला आहे आणि पाव चमचा इतका आपण मीठ टाकलेलं आहे। मीठ कमी जास्त आपल्या चवीनुसार थोडं कमी जास्त करता येतं। आता जे मीठ आणि आपण पापड खार टाकले थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला पाहू शकता अगदी लगेच उकळी यायला सुरुवात झाली आहे। चांगली खळखळ उकळी आली की त्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं ते पीठ टाकून आपल्याला घाटून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। गोळे राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं। घेताना लगेच एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते, जास्त वेळ लागत नाही। जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे, जास्त फास्ट करायचं नाही कारण लगेच करपायला सुरुवात होते। आणि ह्या ठिकाणी आपण गॅस ठेवूनच आपण सर्व पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत। सॉफ्ट बॅटर व्हायला पाहिजे, गोळे राहायला नकोत मध्ये। आता ह्या ठिकाणी पीठ तर व्यवस्थित मिक्स झाले आणि घट्ट सुद्धा लगेच झालेला आहे। आता वरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटांकरता आपल्याला असंच ठेवायचं, गॅस फुल करायचा नाही। छान पीठ वापरलेलं आहे आणि वाफवण पिठाला चांगली बसलेली आहे, मऊसर पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला एक 5 मिनिटांकरता असंच ठेवलेलं होतं। आता आपण खाली काढून घेतलेलं आहे। खाली काढून घेतल्यानंतर अगदी छान थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी नेहमीप्रमाणेच एक चाळणी घेतलेली आहे। त्या चाळणीखाली एक पातेलं ठेवलं आहे, पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आणि अशी मुटक्या टाईप आपल्याला हे करून मध्ये ठेवून द्यायचं। ठेवल्यानंतर मुटकी बनवा किंवा बालुशाहीचा आकार दिला तरी चालतो। आता ह्या पद्धतीने द्यायचं की पूर्ण वाफ जी आहे ती व्यवस्थित लागली जाईल, ह्या पद्धतीने आपण हे मुटके ठेवून घेतलेले आहेत। आता पूर्ण पिठाची मुटकी करून झालेले आहेत। गॅसवरती आता आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे। पातेलं ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला 15 ते 20 मिनिटांकरता वाफ चांगली घ्यायची। जितकी वाफ चांगली घेतलं, वाफवून घेतलं पीठ, त्यामुळे आपल्या कुरडया ज्या बिलकुल तुटणार नाहीत आणि खूप ह्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटांकरता आपण वाफवून घेतलेलं आहे। छान आपलं जे पीठ आहे चांगलं शिजलेलं आहे आणि वाफ सुद्धा चांगली बसलेली आहे। आता आपल्याला हे खाली काढून घ्यायचं आहे, पण खाली काढून घेताना आपलं पूर्ण पीठ एकदम काढायचं नाही। एक आपल्या शेवग्यामध्ये जितकं बसेल 2 पळ्या इतकं आपण तितकंच काढून घेणार आहोत आणि बाकीचं आपल्या चाळणीवर तसंच गरम होणार आहे ना, तसंच ठेवायचंय। पातेलं आपण खाली काढून ठेवलं, आपला गॅस चालू नाही ठेवायचा, फक्त खाली काढून आपण झाकण ठेवलं आहे जे की वाफ चांगली राहील त्याच्यात। आता ह्या ठिकाणी पीठ जे आपण थोडंसं काढून घेतलंय त्याला थोडं कापड हातात घेऊन कुठलाही रुमाल चांगलं मऊ करून घ्यायचंय, जे की आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळलं जाईल आणि एकजीव होईल। जे आपण पापड बनवणार आहोत ते अगदी छान तिप्पट फुलणारे आहेत। ह्या ठिकाणी जर आपण एक 5 मिनिट वेळ दिलं तर पापड इतका हलका होता आणि इतकं मोठं होईल, कढईच्या बाहेर येईल इतकं पापड छान होतं। डायरेक्ट जर टाकलं तर पापड इतके फुगणार नाहीत, त्यामुळे आपण छान मळून घेतलेलं आहे। आता पाहू शकता ह्या ठिकाणी चांगलं आपलं मळून झालेलं आहे पीठ व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपल्याला ज्या आकारामध्ये पापड बनवायचा त्या आकाराचा आपण एक गोळा तयार करून घ्यायचा। मी ह्या ठिकाणी असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि 2 पॉलिथिन घ्यायचे आहेत। आपल्या सुरुवातीला एक एक थेंब आपण तेलाचा लावून घेतलेला आहे। नंतर आपल्याला बिलकुल तेल लावायचं नाही, कारण वर्षभर टिकवण्यासाठी आपण जे पापड करत आहोत त्या वास येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची। सुरुवातीला एकदा लावलं की आपल्याला नंतर लावायची गरज पडत नाही। आता ह्या ठिकाणी आपण असं एक पाटा घ्यायचा आणि आपल्याला मस्त प्रेस करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही एखादा पोळपाट घ्या। अगदी पाहू शकता छान एकदम गोल गरगरीत आपलं हे पापड बनवून तयार झालेलं आहे। ह्या ठिकाणी मोठी पॉलिथिन आपण जी नेहमी पापडासाठी वापरतो तीच टाकून ठेवलेली आहे। घरामध्येच मी हे पापड बनवत आहे, अगदी सोप्या पद्धतीने सहज निघते। पाहू शकता अगदी छान आपलं पापड बनवून तयार झालेलं आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचं आहे। पुरी मशीन असेल तर अगदी झटपट पापड बनवून होतात। आता ह्या ठिकाणी सुद्धा अगदी वेळ लागत नाही, कारण पीठ इतकं छान तयार झालेलं आहे की पापड अगदी ठेवताच मोठं होत आहे, त्यामुळे वेळ लागत नाही आणि पापड जे आहे ते तिपटी चौपटीनं फुलतं। इतकं सुंदर पापड बनवून तयार होतं। आणि तुम्हाला आणखी ह्यापेक्षा पातळ हवा असेल तर थोडंसं लाटण्याने केलं तरी सुद्धा चालते। आता तुम्हाला लाटण्याने सुद्धा मी ह्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। बिलकुल इतकं पातळ जरी केलं तरी सुद्धा हे पापड चिकटत नाही, पूर्ण पापड अख्खं निघतं। मला पुढे मी दाखवेन। आता ह्या ठिकाणी आपण पापड जे आहे इतकं पातळ बनवून सुद्धा सहज पापड हे निघालेलं आहे। असंच आपण सर्व पापड फटाफट बनवून घेणार आहोत।
मिनिटामध्ये आपले सर्व पापड बनवून झालेले आहेत। तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे किती कमी वेळामध्ये आणि एकदम चांगला पापड करून घेतल्याने 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपण हे पापड वाळवून घेतलेत। घरातच पापड बनवलेले होते आणि 1 दिवसाकरता आपण हे उन्हात ठेवलेले होते। पापड व्हायला वेळ लागत नाही कारण की पातळ पापड आहेत की खूप लवकर हे वाळले जातात। आणि आता आपल्याला तळून पाहायचंय की पापड आपलं किती पण फुलू शकतं। अगदी छान कुरकुरीत हलकं तोंडात ठेवताच विरघळणारं इतकं मस्त हे असं पापड आहे। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून पहा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे पापड कसे झाले आहे। तुम्हाला पुढे दाखवेलच पापड किती हलका आणि किती कुरकुरीत झालेला आहे। तोडून दाखवल्यास तुम्हाला सुद्धा लक्षात येईल। आता ह्या ठिकाणी इतके आपण पापड तळले आहेत। तुम्हाला सर्व पापड पाहताच लक्षात येत असेल की पापड किती हलके झाले आहेत आणि तोंडात ठेवताच विरघळणारे हे पापड आहेत। पुरणपोळीसोबत तर भन्नाट हे पापड लागतात। एकदा करा, वर्षभर बनवून ठेवा। अगदी आरामात एक सहज कोणीही बनवू शकते। मदतीला जरी कोणी नसेल तर सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता। आता तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवेन की आता पापड तर तोडून सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे पापड किती ठिसूळ आणि किती खुसखुशीत पापड आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।